योगायोग म्हणजे काही महिन्यांनी माझ्यात विचित्र बदल व्हायला लागले. मला एकाएकी उदास वाटायला लागलं, खिन्नता वाढली, अनामिक भीती वाटायला लागली. काही कारण नसताना छाती धडधडायची, काही सुचेनाचं व्हायचं, भूक मंद झाली, चेहरा कमालीचा तेलकट व्हायला लागला. आणि मला आठवायचं, वेड्या लोकांचे चेहरे खूप तेलकट असतात. बाहेरचे सगळे व्यवहार चालू असताना आतून मात्र सगळं व्यर्थ निरर्थक वाटायला लागलं. आत्महत्या करावी असे विचारही यायला लागले. गंमत म्हणजे त्यावेळी माझं दुसरं मन मला सांगत होतं, सावध हो, डॉक्टरांना भेट, तुला वेळ लागलाय. एके संध्याकाळी मी एका सायकॅट्रिस्टला फोन केला. फोन सतत एंगेज लागला. 5-6 वेळा प्रयत्न केला पण फोन लागेना. शेवटी तिडकीने उठलो आणि सरळ डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं हे डिप्रेशन आहे आणि औषधं दिली पण उपयोग झाला नाही. मी त्यांना म्हटलं, माझा त्रास वाढतोय, मला अक्षरशः वेळ लागायची पाळी आली आहे. मला तुम्ही आत्ताच्या आत्ता एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे घेऊन चला. आजची रात्र धड जाईल की नाही अशी भीती वाटते. तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. मी दादरला होतो. मला फक्त टिळक पूल ओलांडायचा होता. पण पुलावरून गणपतीच्या मिरवणुका निघायला लागून प्रचंड वाद्य वाजत होती. लोक बेहोश होऊन नाचत होते आणि त्यातून मी एकटा, कुणाशी संबंध नसल्यासारखा, वेड्यासारखा वाट काढत चाललो होतो. रात्री 11 वाजता डॉक्टरांनी मला तपासलं आणि त्यांनी जे सांगितलं त्याने मला धक्काच बसला. ते म्हणाले, तुम्ही ब्लड प्रेशरसाठी सर्पगंधाच्या गोळ्या घेताय ना, ही त्याची रिएक्शन आहे. काही लोकांना त्या गोळ्या मानवत नाहीत. मी 8-9 महिने त्या गोळ्या घेत होतो. त्या बंद केल्या आणि 8 दिवसात माझं वेड ओसरलं. पण तेव्हापासून मी मनाशी ठरवलं, यापुढे वेड्या पात्रांशी फार खेळायचं नाही. लिहिताना एखादं वेडं पात्र सुचलं तर थांबायचं आणि दुसऱ्या विषयावर लिहायचं. तरीही आज मुंबईत रस्ती फिरताना मला कितीतरी वेडे दिसतात. कुठेतरी फिरत असलेले, कुठेतरी बसलेले, कुठेतरी झोपलेले. मग मनात प्रश्न येतो, हे कुठले कोण? ते वेडे का झाले? त्यांची कसली स्वप्न पूर्ण झाली नाही? आणि कधी कधी वाटतं, खरं वेड नेमकं कोण आहे हे ओळखणंच कदाचित सगळ्यात अवघड आहे. धन्यवाद. असा हा खास वेड्यांचा पसारा. वेड्यांचं माहिती नाही, पण म्हणजे वेड्यांचं आत्ता आपण जाणून घेतलं. पण एखादी व्यक्ती स्वतःला खूप जास्त शहाणी समजायला लागली की मग तिला जागेवर आणण्यासाठी जगामध्ये एक व्यक्ती तिने जन्म घेतलेलाच असतो आणि त्यांनाच म्हणतात नवरा बायको, पती पत्नी. आता तुम्ही म्हणाल, जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमामध्ये नवरा बायकोचा काय विषय आला? तर अनेकदा अनेक विनोद हे नवरा बायको हा विषय धरून सुद्धा झालेले आहेत. म्हणजे खास करून देवांनीही आता